तर नाही, मी म्हणूनच तुम्ही सांगताय म्हणून पुन्हा माहिती घेईल. आत्ता माझ्याकडे जी माहिती आली आहे ती माहिती आपल्या माहितीपेक्षा विसंगत माहिती आहे आणि म्हणून आपण सभागृहात उपस्थित केल्यामुळे पुन्हा त्या संदर्भातली माहिती ही निश्चितपणे मी घेईन. खरं म्हणजे या ठिकाणी अनेक विषय आपण सगळ्यांनी मांडले. सगळ्या विषयांना इथे उत्तर देणं काही शक्य नाही आहे. ज्या विषयांना उत्तर देणं शक्य होतं ते विषय मी मांडलेले आहेत. कोणाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला भेटून देखील ते माहिती या ठिकाणी घेऊ शकतात. आता आज अधिवेशन संपणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर मी जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं दर्शन घेण्याकरता जाणार आहे. त्यामुळे जाताना एवढंच सांगतो, शेतकरी, वारकरी, कष्टकरी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव. शेतकरी, वारकरी, कष्टकरी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव. त्यांचा श्रम, श्रद्धा, त्यागातूनच फुलतो विकासाचा गौरव. या मातीतल्या प्रत्येक हाताला आम्ही देऊ नवी ताकद, नवा आधार. त्यांच्याच आशीर्वादाने देऊ महाराष्ट्राला नवाचार आणि नवा आकार. धन्यवाद. जय हिंद.